मुंबई 24 तास जागी असते असं म्हटलं जातं. मात्र खरंच मुंबईकर 24 तास काम करत असतात का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण मुंबईकरांच्या आयुष्यातील बहुतांश वेळ हा प्रवासात जातो. प्रत्येक मुंबईकर आणि मुंबईच्या आसपास असलेल्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, वसई, विरार इत्यादी ठिकाणी राहणारे लोक दररोज सरासरी 2 ते 4 तास प्रवास करतात. मात्र आता सामान्य जनतेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकार या समस्येवर हुकमी तोडगा काढण्याच्या पूर्ण तयारीत आहे. महाराष्ट्र सरकार मुंबईकरांच्या हिताचे निर्णय घेण्यात कधीही मागे हटत नसल्याचा प्रत्यय नुकताच महायुती सरकारनं दिलाय. मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी देवाभाऊंनी दिली आहे. आता मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. प्रवासाचा वेळ तब्बल 1 तासानं कमी करण्यासाठी MMRDAने रिंग रोड बनवण्याचा निर्णय घेतला असून या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे. पुढील 5 वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणं आणि प्रवासाच्या वेळा कमी करणं हे या रिंग रोडचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. MMRDAने या रिंग रोडसाठी 58,000 कोटी रुपये मंजूर केलेत. या योजनेतून 90 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते, पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत. हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूने जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल. रिंग रोडमुळे दक्षिणेकडे कोकण, पश्चिम महाराष्ट्र तर उत्तरेला गुजरातकडे जाण्याचा मुंबईकरांचा प्रवास अत्यंत सुलभ होणार आहे.